मे महिन्यात बर्ड आय व्ह्यू न दिसणारं मांजरा धरण. बीड उस्मानाबाद सीमेवरचं 250 दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याचं, ज्या धरणाचं पाणी 43 वर्ग किलोमीटर पर्यंत पसरतं, ते धरण आज ओसंडून वाहतंय. चारच दिवसात धरणात इतकं पाणी आलं की पहाटे 6 वाजता 6 दरवाजे उघडून पाणी सोडून द्यावं लागलं. $250 क्युसेक क्षमतेनं पाण्याचा विसर्ग असल्यानं प्रशासनानं मांजरा काठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला. आज आमच्या लातूरमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करत आहेत लोक, इतके आनंदित आहेत. आणि हे पाणी बघितल्यास अगदी ऊर भरून येत आहे. पाण्याची रेल्वे तर आमची 6 जूनलाच बंद झालेली आहे, कारण लातूर जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे. आणि अशाच प्रकारे शासनानं पण जलयुक्तची कामं आणखीन पुढे करावी. असे बॅरेज लातूर पॅटर्न जसं आहे मांजरा नदीवर 1-1 किलोमीटरवर बॅरेज, त्या पद्धतीनं पूर्ण तेरणा नदीवर बॅरेज उभा करावी शासनानं, जेणेकरून शेतकऱ्याला एकदा जर पाऊस आला तर 3 वर्ष पाणी पुरेल. ड्रोन मधून दिसलेलं बिंदुसरा. बीड शहराला पाणी पुरवठा करणारं 9 MM³ क्षमतेचं धरण. फेब्रुवारी 2015 पासून कोरडं ठाक होतं, पण 2 दिवसाच्या पावसानं धरणात जीव आलाय. सौताड्याच्या या धबधब्याचं असं मनमोहक दृश्य गावकऱ्यांनी कधीतरी 20-25 वर्षापूर्वी पाहिलं होतं. मात्र बीड जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांमध्ये जो काही 150 ते 200 मिलीमीटर इतका पाऊस झाला, त्यामुळं सौताड्याच्या या धबधब्याला बघू शकता आपण कशा पद्धतीनं विलोभनीय असं दृश्य दिसत आहे. 598 दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याची क्षमता असलेलं तेरणा नदीवरचं माकणी धरण. ड्रोन मधून पाहिलं तेव्हा धरणात फक्त 5 दशलक्ष घनमीटर पाणी साठा होता. आज धरणात 70% पाणी आलंय. लय भारी काय असेल ना तर तो निसर्ग आहे. कसला निसर्ग आहे बघा ना. काय त्या पावसाचं आजचं सगळंच भारी आहे. मग त्यानं जे काय करून टाकलंय ना त्याला काही तोडच नाही. गेल्या 4 वर्षामध्ये यालाच तर मराठवाड्यातला शेतकरी आसुसलेला होता. कसलं भारी आहे हे बघायला किती छान वाटतंय. जिथं बघाल तिथवर हा सगळा पाऊस थांबलेला आहे, पाणी थांबलेलं आहे. फक्त 4 दिवसाचा जो परतीचा पाऊस आहे त्या परतीच्या पावसानं मराठवाड्यातलं चित्रच बदलून टाकलं. असं वाटत होतं की आता 4थ्या वर्षी दुष्काळ येतो की काय, परंतु तो दुष्काळ तर धुतलाच नाही. पण जिथे जिथे खूप चांगल्या पद्धतीची जलयुक्त शिवारची कामं झाली होती त्या कामामध्ये खूप मोठा पाणीसाठा झालाय आणि लोक आनंदित. उस्मानाबादच्या येडशी गावातल्या 400 फुटाच्या बोरमधून आपोआप पाणी बाहेर पडू लागले. गेल्याच आठवड्यात या बोरमधून घागरभर पाणी येत नव्हतं यावर विश्वासही बसत नाही. जालन्याच्या चितळी पुतळी गावातल्या 220 फुटाच्या बोरला आपोआप उकळी फुटली आहे. आज रोजी तेरणा धरणामध्ये चांगल्या प्रकारे 25 ते 30% पाणी आलेलं आहे. आणि असं वाटतंय की आता 1 वर्षभरासाठी तर कमीत कमी आपल्याला हा पाणी पुरेल व आपल्याला इकडे तिकडे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आपल्यावरती टळलेली आहे. तेरणा डॅम मध्ये काळी माती होती, काही नव्हतं. या 4 दिवसामध्ये एवढं प्रमाण बदललेलं आहे. चित्र दिसतं वेगळं. बऱ्यापैकी पाणी आलंय. 25 ते 30% पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळं अर्धा तालुका सुखी झालाय सर, उस्मानाबाद तालुका. गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यातल्या पावसाचा जोर ओसरलाय. परतीचा पाऊस परत गेल्याचं दिसतंय. जाता जाता या मरुभूमीत पावसानं जी जान आणली आहे त्यामुळे 2-3 वर्ष तरी पाणी टंचाई होणार नाही अशी आशा आहे. फक्त मिळालेलं पावसाचं दान जपून वापरण्याची सद्बुद्धी सगळ्यांना मिळायला हवी. गोविंद शेळके आणि निशांत भद्रेश्वरसह राहुल कुलकर्णी, ABP माझा.